साठी आपण या महिलांसोबत आज इथे या तहसीलदार कार्यालयामध्ये गर्दी केलेली आहे, काय सांगाल? जोहार जिंदाबाद. मी दिलीप भोईर, भूमिसेना आदिवासी एकता परिषदचा कार्यकर्ता. आज आम्ही पंचायत समितीच्या इथे असताना घरकुलीच्या संदर्भात जे घरकुली संदर्भात लोकांना हप्ते गेले पाहिजेत, आज वारंवार आम्ही तिकडे दर सोमवारी येत असताना आम्हाला असं लक्षात येतं का कित्येक महिने झाले त्यांच्या खात्यामध्ये पैसे जात नाही. आज आम्ही विचारपूस केली तर आम्हाला असं आता पत्र दिलं का मार्च एंडिंगचं कारण दाखवून का 1 एप्रिलपासून सगळे पैसे बंद झालेले, पण त्याच्या अगोदरपासून आम्ही त्यांच्याकडे तगादा करतोय का बाबा आज लाभार्थ पावसाला जवळ आलेला आहे आणि पावसाला जवळ येत असताना काही त्यांना तर राहायला घर नाही, मग उघड्यावर आहेत, त्यांचा संसार मांडलेला आहे आणि जर लवकरात लवकर जर घरकुल पूर्ण झाली नाही तर त्यांचा संसार खरोखर या पावसाळ्यामध्ये वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली. कुठल्या कुठल्या गावामध्ये सध्या तरी हे हप्ते आलेले नाही? जरी सांगायला जर गेलं तर पूर्ण तालुक्याचाच प्रश्न आहे, पण आम्ही जर तुम्हाला बघितलं आता 10 ग्रामपंचायत आहे, त्याच्यानंतर विराथन ग्रामपंचायत आहेत, वसरा खडकुली आहे, अशा खुताड आहे, अशा एक नाही अशा अनेक ग्रामपंचायत पालघर तालुक्यामधले आहेत. हां बोलायला आम्हाला हप्ता टाकलेला नाही. बरं, कधी वारंवार येतो सोमवारी. कुठल्या गावात राहता तुम्ही? 10 नाका. 10 नाका. कधीपासून घरकुल मंजूर झालंय ते? 2 वर्ष. 2 वर्ष झाले. आणि हप्ते आतापर्यंत किती आले? 2 आले. 2 आलेत. आता कधीपासून हप्ता येत नाहीये तुम्हाला? फेऱ्या मारून पण हप्ता नाही. 2 वर्ष झालेत. माझं घरकुल 2 वर्ष झाले हां. आणि एकच हप्ता टाकलाय. 2 वर्ष झाले. 2 वर्ष घरकुलाला झाले, अर्धाच घर झालाय. फेऱ्या मारून आम्ही थकले. बरं, कोणाला तहसीलदारांना पंचायत समितीला कोणाला भेटले होते तुम्ही? हा, व्हिडिओ साहेबाला BDO साहेबांना काय उत्तर दिलं त्यांनी? ते आमचं हे पत्र नाहीच सांगतात, पैसे नाही मिळत. बरं, कधी येणार असं काही बोलले का? हा, ते काही सांगतच नाही. सांगत नाही. रामबाग रामबागला राहता. तुमचं कधीपासून? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. किती हप्ते आले? एकच हप्ता आलाय. बरं, मग तहसीलदारांना भेटले होते का तुम्ही आता? त्यांनी काय सांगितलं? काय नाही बोलले. काही नाही बोलले. बरं, ठीक. तर आपण पाहू शकत असाल या काही महिला ज्या आहेत तहसीलदार कार्यालयामध्ये सध्या त्यांनी गर्दी केलेली आहे. प्रधानमंत्री ग्राम आवास योजना जी आहे, या आवास योजनेअंतर्गत काही घरकुलं जी ती मंजूर करण्यात आलेली होती. मात्र या ग्राम योजनेचा जो काही फायदा आहे तो गेल्या 2 वर्षापासून बंद असल्याची तक्रार या महिलांनी केलेली आहे. त्याकरिता यांनी आज तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी ही गर्दी केलेली होती. या संदर्भात आणखी या संघटनेचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल, आज आपण या मोर्चामध्ये या महिलांना घेऊन आलेला आहात, काय अडचण आहे? आम्ही पालघर पंचायत समिती दर सोमवारी आमचा वार आहे आणि त्या वाराच्या माध्यमातून आम्ही पंचायत समिती BDO साहेबांच्या केबिनमध्ये आम्ही या तालुक्याचे प्रश्न मांडत असतो आणि त्या प्रश्न मांडत असताना आज आमच्या म्हणजे महिला अनेक वेळा येऊन जे BDO साहेबांच्या म्हणजे ग्रामपंचायतला जाऊन त्या घरकुल आले आहेत, पण पंतप्रधान आवास योजना अंतर्गत जी घरकुल आले त्या घरकुल काही 2 वर्ष झाली, काही 2 वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या अजूनपर्यंत काहीकांच्या अजून हप्ते त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये टाकलेले नाहीत आणि त्या हप्ते टाकत नसल्यामुळे अनेक वेळा इकडे तक्रारी घेऊन सुद्धा त्यांचे हप्ते टाकलेले नाहीत. तरी आता आम्ही BDO साहेबांच्या सोबत आमची चर्चा झाली आणि त्या BDO साहेबांच्या चर्चेतून त्याने एक आम्हाला असं लेखी पत्र दिले का आम्हीही पाठपुरावा केले, तिकडे काय हप्ते त्यांच्याकडनं वरूनच जसं आमच्याकडे निधी येत नाही त्याच्यामुळे आम्हाला काय सोडता येत नाही. पण ते सोडत नसल्यामुळे आमच्या आता पाऊस जवळ आलेला आहे. पाऊस जवळ आला असल्यामुळे हे लोकांची घरं जर पूर्ण झालेली नाही तर यांना पावसाळ्यामध्ये राहावं लागेल. त्याकरिता आम्ही एक भूमिसेना आदिवासी एकता परिषद म्हणून त्यांच्याकडनं लेखी घेतलेलं आहे. या अनुषंगाने आम्ही BDO साहेबांकडे CO साहेबांकडे बसणार आहेत आणि CO साहेबांकडे आम्हाला योग्य जर उत्तर भेटत असेल तर ठीक आहे आणि त्यांचे लवकरात लवकर कसे त्यांना त्यांचा निधी तो हप्ते त्यांच्या अकाउंटला जातील, जर गेले तर ठीक आहे, नाही गेले तर भूमिसेना आदिवासी एकता परिषद म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊन आमची ही भूमिका राहील. बरं, तर नक्कीच आपण या सर्वांशी संवाद साधलेला आहे. तर आपण पाहू शकत असाल या सगळ्या महिला ज्या आहेत या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यांना हप्ता येत नसल्याने या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. आता ही केवळ योजना कागदापुरती आहे की यावर पुढं काही कारवाई होणार आहे हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.